राज्यात लाडकी बहीण योजना लागू होणार, मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार। आज राज्याच्या बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस। दुपारी 2 वाजता अजित पवार सादर करणार बजेट। महाराष्ट्रात 4 महिन्यात 838 शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वाधिक 235 आत्महत्या जानेवारी महिन्यात। गंभीर वास्तवाकडे सरकारचं दुर्लक्ष। राज्यात युरिया खताचा काळा बाजार, लेखी उत्तरात कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। सांगलीतील कडेगाव पोलिसांकडून तपास सुरू। विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊतांचे नाव चर्चेत। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विनायक राऊतांचा पुनर्वसनाची चर्चा। किरकोळ बाजारात भाज्या 100 पार, आवक घटल्यानं भाज्या महागल्या। पालेभाज्या 150 ते 200 रुपयांवर, तर लसूणही 300 रुपये किलो। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। इनामदार वाड्यामध्ये तुकोबांच्या पादुकांचं पूजन सुरू।